लाडकी बहीण योजनेचे आम्हाला पैसे नको, महिलांना सुरक्षा द्या, आरोपीला आमच्या हवाली करा. राज्य सरकार आरोपींना अजून किती दिवस पोसणार आहे? ही वाक्य आहेत पुण्याच्या नवले पुलावर आंदोलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची. चिमुकलीच्या न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रचंड राग होता. त्यासोबतच आपल्या लेकीबाळीसोबत असं काही घडू शकतं याची भीती सुद्धा होती. 4 तासांपासून पुणे बंगळुरू महामार्ग आंदोलनामुळे ठप्प झाला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन शांत केलं. मात्र हे सगळं ज्या चिमुकलीसाठी सुरू होतं, तिच्या सोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं, आरोपी कसा पकडला गेला, त्यासोबत आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडले, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. खरं तर या प्रकरणाविषयी बोलताना अंतःकरण भरून आलंय, शब्द फुटत नाहीयेत. पण समाजातील वास्तव स्थिती तुम्हाला दाखवणं, तुमच्यापर्यंत खरं काय ते पोहोचवणं हे आमचं काम आहे. एकीकडे आपण सगळे 1 मे रोजी मोठ्या जल्लोषात महाराष्ट्र दिन साजरा करत होतो, पण दुसरीकडे त्याच दिवशी पुण्याच्या भोर तालुक्यात जे घडलं त्यानं महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शर्मेनं खाली झुकली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे 4 वर्षांची चिमुकली नसरापूर गावातील आपल्या आजोळी आली होती. घराबाहेर ती खेळत असताना तिथं 65 वर्षांचा भीमराव कांबळे आला. चल तुला वासरू दाखवतो म्हणत आरोपी भीमराव कांबळेने चिमुकलीला गोठ्यात नेलं. आजोबा आपल्याला वासरू दाखवणार म्हणून चिमुकली फार खुश होती, पण तिला काय माहित तिच्या सोबत पुढे किती भयंकर घडणार होतं ते. नराधमानं तिच्यावर गोठ्यात अमानुष अत्याचार केले. कुणाला कळू नये या भीतीनं आरोपी भीमराव कांबळेनं दगडानं ठेचून तिची निर्घृण हत्या केली. हा 65 वर्षांचा नराधम एवढ्यावर थांबला नाही, तर त्यानं चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली दिसत नसल्यानं घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली असता गोठ्यात तिचा मृतदेह आढळला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना दिसला. आरोपीची माहिती मिळताच 1.5 तासात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी भीमराव कांबळेनं पोलिसांसमोर आपला गुन्हा सुद्धा कबूल केला. कांबळेची नेहमीच लहान मुलींवर वाईट नजर असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. काही वेळातच चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. चिमुकलीच्या आई वडिलांचा आक्रोश पाहून सगळे सुन्न झाले. माझ्या मुलीला जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत नराधमाला फाशी होत नाही, तोवर कोणत्याही राजकीय व्यक्तीनं आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी भूमिका पीडित मुलीच्या वडिलांनी घेतली आहे. नसरापूर गावातील महिला वर्ग आक्रमक झाला असून आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याचं काय करायचं हे आम्ही पाहतो, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी तटस्थपणे गावकऱ्यांनी लावून धरली आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याआधीही त्यानं अशा प्रकारचे कृत्य केले आहे. भीमराव कांबळेनं त्याच्या सख्ख्या भावाच्या मुलीसोबतही असाच प्रकार केला होता, ज्यामुळे 4 वर्ष तो एरवड्याच्या कारागृहात होता. 1998 मध्ये विनयभंग, 2015 ला सुद्धा विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे त्याच्यावर दाखल झाले होते, असं गावकरी सांगतात. आरोपी हा मजुरीचं काम करत असल्यानं तो वेगवेगळ्या गावांमध्ये जात असे, त्यामुळे गावकऱ्यांची त्याची चांगली ओळख होती. 5 ते 6 वर्षांपूर्वी तो जेलमधून सुटून बाहेर आला होता. एवढे गंभीर आरोप त्याच्यावर असताना सुद्धा तो मोकाट कसा सुटला असा प्रश्न आता विचारला जातोय. आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली असता न्यायालयानं आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी चिमुकलीच्या आई वडिलांनी चिमुकलीचा मृतदेह ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला, तरुण वर्ग, त्यासोबतच वृद्ध नागरिक सामील झाले होते. रात्री मुंबई बंगळुरू रोड 4 तास बंद होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा केला. त्यामुळं हे प्रकरण आणखी चिघळलं. चिमुरडीवर रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. चिमुकलीच्या न्यायासाठी आज भोर राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी सर्व स्तरातून नागरिक रस्त्यावर उतरले असून व्यापारी आणि दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवून निषेधात सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलंय. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती केली जाईल असं स्पष्ट केलंय। या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात सरकारला चांगलंच घेतलंय। एवढंच नाही तर फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केली जाते। आज संपूर्ण महाराष्ट्र या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी एक झालाय। मात्र प्रश्न पडतो की अजून किती दिवस हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे। अजून किती निष्पाप मुली या नराधमांचा शिकार होणार आहेत। आता तरी राज्य सरकार संवेदनशीलपणानं अशा घटनांमध्ये कठोर निर्णय घेईल का? पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? याकडे सर्वांचं लक्ष आहे।